जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 28 पर्यटकांचा मृत्यू. टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचे फोटो समोर, पर्यटकांवर केला होता अंधाधुंद गोळीबार. दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 8 जणांचा मृत्यू. मुंबईतील 2, पुण्यातील 2, डोंबिवलीतील 3 तर पनवेलमधील 1 जण मृत्युमुखी. पहलगाममधील हत्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक समितीची तातडीची बैठक. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीसह मुंबईत अलर्ट, पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्त. राजीनामा द्या, देशावर एक उपकार करा, संजय राऊतांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना उद्देशून ट्विट. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात संतापाची लाट, हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध, दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभी, ट्रम्प यांची पोस्ट. एअर इंडिया श्रीनगरहून दिल्ली, मुंबईसाठी अतिरिक्त 2 विमान चालवणार, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.